गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात अनपेक्षित बदल घडला। नगर जिल्ह्यातील दोन्ही विद्यमान खासदार पराभूत झाले। मराठा आरक्षण, मराठा ओबीसी वाद आणि इतर अनेक कारणांमुळे महायुतीचं पानिपत झालं। नगर दक्षिणेत भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील व शिर्डीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे या दोन्ही दिग्गजांचा पराभव झाला। महाविकास आघाडीकडून नगर दक्षिणेतून शरद पवार गटाचे निलेश लंके व शिर्डीतून ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे यांनी अनपेक्षित बाजी मारली। हे दोन्ही निकाल महायुतीसाठी व स्वतः विखेंसाठी धक्कादायकच होते, परंतु महाविकास आघाडीला हे यश फार काळ टिकवता आले नाही। त्यानंतर काही महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने राज्यभर फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी मारली। या दोन्ही निवडणुका होऊन आता 6-8 महिने झाले आहेत, परंतु विखे लंके हा संघर्ष अजूनही धुमसतोय। लंकेंनी केलेल्या पराभवाचा बदला विखेंनी त्यांच्या पत्नीला पराभूत करून घेतला। शिवाय लंकेंना ज्यांनी त्यांनी मदत केली त्या सर्वांचा हिशोब व्याजासह चुकताही केला। पण हाच विखे लंके संघर्ष नव्या रूपात रोज कोठे ना कोठे पाहायला मिळतोच। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही तो नक्की दिसणार आहे। विखे व लंके यांच्यात नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह रिपोर्ट। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगरमध्ये नुकताच स्नेहसंवाद मेळावा झाला। नवीन आलेल्या व बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते। प्रशासनातील विविध विभागातील अधिकाऱ्यांमध्ये सुसंवाद व समन्वय कायम राखण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात मंत्री विखे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 150 दिवसांचा कृती कार्यक्रम हा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमुळेच यशस्वी होऊ शकला। याबाबत मंत्री विखे यांनी अधिकाऱ्यांचे कौतुकही केले। याच कार्यक्रमात माजी खासदार सुजय विखे यांनीही भाषण केले। ते भाषण चांगलेच गाजले। आपल्या भाषणात त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शाबासकी दिली। गेल्या 2.5 वर्षात नगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी विकास प्रक्रिया चांगल्या प्रकारे राबविल्यामुळेच महायुतीला जनतेचे पाठबळ मिळाले, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। लोकप्रतिनिधींनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चांगला संवाद ठेवला तर काम लवकर होते। फक्त आवाज चढवून काम होत नाही याचे भान लोकप्रतिनिधींनी ठेवले पाहिजे, असा चिमटा त्यांनी आपल्या भाषणातून काढला। आता हा चिमटा विखेंनी कुणाला काढला हे जाणकारांना समजले। नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके हे गेल्या महिन्याभरापासून अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत। शिवाय कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावरही शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणात मुंबईत गुन्हा दाखल झाला होता। एकूणच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा चिमटा होता असे बोलले गेले। लोकप्रतिनिधी सजग असावा, तो आक्रमकही असावा, पण अधिकाऱ्यांशी सुसंवाद ठेवल्यावरच लोकहिताची कामे मार्गी लागतात, हेही तेवढेच सत्य आहे। तेच सत्य सुजय विखेंनी आपल्या भाषणात सांगितले। अर्थात या मुद्द्यावरून सुजय विखेंनी खासदार निलेश लंके यांना पुन्हा एकदा टार्गेट केले। त्यात शुक्रवारी आजी माजी खासदारांचा विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला। हा व्हिडिओ शिर्डीचा असल्याचे सांगितले गेले। त्यात खासदार निलेश लंके व सुजय विखे दिसत होते। दोघेही समोरासमोर आले, मात्र एकमेकांकडे न पाहता ते दोन्ही नेते निघून गेले। जेव्हा हे दोन्ही नेते समोरासमोर आले तेव्हा सुजय विखे आपल्या स्टाईलने चेहऱ्यावर कुठलाही भाव न दाखवता निघून गेल्याचे दिसत होते। या दोन्ही नेत्यांमधील मनमुटाव अजूनही कायम असल्याचे दिसले। टायगर अभी जिंदा है म्हणत सुजय विखे यांनी विधानसभेला आपल्या पराभवाचा बदला घेतला। पारनेरमध्ये राणीताई लंके, संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात, राहुरीत प्राजक्त तनपुरे, श्रीगोंद्यात राहुल जगताप, नेवाशात शंकरराव गडाख या दिग्गजांचा पराभव केला। राहुल जगताप हे जरी अपक्ष लढले असले तरी बाकीचे सर्व नेते हे महाविकास आघाडीकडून लढले होते। या सर्वांचा पराभव करण्यामागे सुजय विखे यांची स्ट्रॅटेजी होती असं सांगितलं गेलं, परंतु आता निवडणूक संपल्यानंतरही विखे यांच्या डोक्यातील राग शमला नसल्याचे दिसत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही विखे लंके क्लॅशेस दिसतील अशी शक्यता आहे। मित्रांनो, विखे लंके वादात आता कोण जिंकेल, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।